जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023चं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या महोत्सवाचं आयोजन हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. व हरियाणामध्ये कोठे? तर हरियाणातील फरीदाबाद येथे 17 ते 20 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याची थीम सुद्धा लक्षात ठेवा, अमृत काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे, अशी या महोत्सवाची थीम होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, 2024च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. तर 2024 साठीचे पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले आहेत? तर हे जे पद्मविभूषण पुरस्कार आहेत हे यंदा एकूण 5 व्यक्तींना जाहीर झाले आहेत. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये तामिळनाडूच्या वैजयंतीमाला बाली, त्या कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. आंध्र प्रदेशचे कोनिडिला चिरंजीवी, ते सुद्धा कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सुद्धा हा पुरस्कार पब्लिक अफेअर्स अंतर्गत जाहीर झाला आहे. ते सुद्धा आंध्र प्रदेशचेच आहेत. बिंदेश्वर पाठक यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला असून ते समाज कार्यक्षेत्राशी संबंधित होते. आणि ते कोणत्या राज्याचे आहेत असं जर विचारलं तर ते बिहार राज्याचे आहेत. आणि पद्मा सुब्रमण्यम या कलाक्षेत्राशी संबंधित असून त्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. एवढे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाममध्ये कशाही पद्धतीने फिरवून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, या पुरस्काराविषयी काही थोडक्यात माहिती नोट करून घ्या. भारत सरकारने 1954 मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण या 2 नागरी पुरस्कारांची स्थापना केली होती. त्यानंतर पद्म पुरस्कार हे 3 वर्गांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांना प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी अशी नावे देण्यात आली होती. व 1955 मध्ये यांची नावे बदलून त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आलेली आहेत. पद्म पुरस्काराच्या निवडीसाठी सुद्धा एक समिती असते व या समितीची स्थापना दरवर्षी पंतप्रधान करतात. आता हा प्रश्न पहा, हा सुद्धा पद्म पुरस्काराशी संबंधित आहे. 2024चा पद्मभूषण पुरस्कार किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना जाहीर झाला आहे? मित्रांनो, यंदा पद्मभूषण पुरस्कार हा 17 व्यक्तींना जाहीर झाला आहे व यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांची नावे नोट करून घ्या. यामध्ये होर्मुझजी एनकामा यांना साहित्य, शिक्षण, पत्रकारिता फील्डमध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. अश्विन बालचंद्र मेहता मेडिसिन, राम नाईक पब्लिक अफेअर्स, दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त कला, प्यारेलाल शर्मा कला, कुंदन व्यास यांना साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता या फील्डमधील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता पद्मभूषण पुरस्कार मिळवणारी इतर जी 11 नावे आहेत ती सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, यामध्ये हा पुरस्कार फातिमा बीबी यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. फातिमा बीबी यांच्याविषयी लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या त्या भारतातील पहिल्याच महिला होत्या. त्यांनी तामिळनाडू राज्याचे राज्यपाल पद सुद्धा भूषवलेलं आहे व आता त्यांना पब्लिक अफेअर्स फील्डमधील हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या केरळ या राज्याच्या आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना कला श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला असून ते पश्चिम बंगालचे आहेत. कर्नाटकचे सीताराम जिंदल व्यापार आणि उद्योग, तैवानचे यंग लिऊ यांना व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगालचे सत्यव्रत मुखर्जी यांना मरणोत्तर पब्लिक अफेअर्समध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. गुजरातचे तेजस मधुसूदन पटेल मेडिसिन, केरळचे ओलांचेरी राजगोपाल यांना पब्लिक अफेअर्स, लडाखचे तोगदान रिनपोचे यांना मरणोत्तर हा पुरस्कार अध्यात्मवाद फील्डमध्ये देण्यात आला आहे. बिहारचे चंदेश्वर प्रसाद ठाकूर मेडिसिन, पश्चिम बंगालच्या उषा उतुप कला, तर तामिळनाडूचे विजयकांत यांना मरणोत्तर कला फील्ड अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता शॉर्टमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. एकूण यंदा 132 पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्रीचा समावेश आहे. यंदा हा पुरस्कार 30 महिला, 9 पुरस्कार मरणोत्तर, तर परदेशी NRI, PIO, OCI या श्रेणीत 8 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, योग्य विधान ओळखा. एकूण 3 विधान आहेत. यापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा, माहूत पार्वती बरुआ यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, हे जे विधान आहे बरोबर आहे. माहूत पार्वती बरुआ यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दुसरं विधान पहा, त्या भारताच्या पहिल्या महिला माहूत आहेत. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. पार्वती बरुआ या भारताच्या पहिल्या महिला माहूत आहेत आणि आता त्यांना 2024चा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. शेवटचं विधान पहा, कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवाने पार्वती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये हमखास तुम्हाला पार्वती बरुआ यांच्यावर हा प्रश्न विचारण्यात येणार आहे. यासह हे सुद्धा लक्षात ठेवा, पार्वती बरुआ या आसाम राज्याच्या रहिवासी आहेत. या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. हे तिन्ही विधान बरोबर आहेत. यासाठी या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 4, कोणती कंपनी 3 ट्रिलियनचे बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरीच कंपनी ठरली आहे? तर आता 3 ट्रिलियनचे बाजार भांडवल पार करणारी मायक्रोसॉफ्ट ही जगातील दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी असं करणारी पहिली कंपनी ॲपल होती आणि आता त्यानंतर मायक्रोसॉफ्ट हे 3 ट्रिलियनचे बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरीच कंपनी बनली आहे. प्रश्न क्रमांक 5, रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या रुपे प्राईम व्हॉलीबॉल लीग सीझन 3चे ब्रँड अँबॅसिडर हे अभिनेता ऋतिक रोशन बनलेले आहेत. मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही कधी आयोजित करण्यात येणार आहे? तर 3 ते 15 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि याचे ब्रँड अँबॅसिडर कोण असतील? तर ऋतिक रोशन हे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर असतील. यासच काही मागील ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, मुंबई मॅरेथॉन 2024च्या आंतरराष्ट्रीय अँबॅसिडर म्हणून केटी मून यांची नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता राजदूत म्हणून सुरेश रैना, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कमधील फुटबॉल खेळासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून अभिनेते कार्तिक आर्यन, NPCIने UPI सुरक्षा जागृतीसाठी अभिनेता पंकज त्रिपाठी यांना अँबॅसिडर बनवलेलं आहे. पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसिडर हे सौरव गांगुली बनले आहेत. जिओ मार्टचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्र सिंग धोनी, BPCLचे ब्रँड अँबॅसिडर राहुल द्रविड, तर महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी स्माईल अँबॅसिडर म्हणून महाराष्ट्राने सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, तुर्की या देशाचे पहिले अंतराळवीर कोण ठरले आहेत? तर तुर्की या देशाचे पहिले अंतराळवीर हे आल्पर गेझरवसी ठरलेले आहेत. नुकतेच आता स्पेसएक्सने X3 मिशन अंतर्गत 4 व्यक्तींना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवलेलं आहे व या 4 व्यक्तींमध्ये तुर्कीच्या आल्पर गेझरवसी यांचा सुद्धा समावेश होता. या 4 सदस्यीय टीमचं नेतृत्व कोणी केलं आहे? तर मायकेल लोपेस अल्गिरिया यांनी या टीमचं नेतृत्व केलेलं आहे. आणि आता हा प्रश्न पहा, शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रिकामी जागा हे ॲप लॉन्च केलं आहे. तर आता शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुवादिनी हे ॲप लॉन्च केलं आहे. काय नाव आहे या ॲपचं? तर अनुवादिनी असं या ॲपचं नाव आहे. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर सर्व शालेय आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी डिजिटल स्वरूपात भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच कोणत्या देशाने सोरेया हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? काय नाव आहे या उपग्रहाचं? तर सोरेया असं या उपग्रहाचं नाव आहे व हा उपग्रह इराण या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, उत्तर प्रदेश गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता उत्तर प्रदेश राज्याद्वारे डॉक्टर ऋतू क्रिदाल आणि नवीन तिवारी यांना उत्तर प्रदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, या ज्या ऋतू क्रिदाल आहेत या चंद्रयान 2 मध्ये मिशन डायरेक्टर होत्या व त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी आता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना उत्तर प्रदेश गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे हा दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर स्टेबल जर्नी टाइमलेस मेमरी अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ICC मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणी पटकावला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.